माझ्याकडे एक यादी आहे जी 950 लोकांची यादी आहे. ह्या सगळ्या मागच्या घोळामध्ये आम्ही 1 महिना झाला याद्यांवर काम करतोय. आता त्या यादीवर आम्हाला 500च लोकं मिळाली. उरलेली 400 लोकं आम्हाला मिळतच नाही आहेत फिरल्याच्या नंतर, बरोबर आहे ना. त्यांचे ॲड्रेस नीट आहेत ना, त्यांचे फोटो नीट आहेत ना, काही नंबर आहे ना काही आहे. आम्ही स्ट्रेट आमची जी यादी आहे त्याच्यावर लाल टिक करून ठेवलेली आहे. ज्या दिवशी ते मतदान करायला आतमध्ये येतील ना, त्या दिवशी आम्ही त्यांना विचारू की तुम्ही कुठून आलात, तुम्ही कुठे राहता. आणि जर हे बोगस मतदार जर थांबले ना, तर मी सांगतो निष्पक्ष निवडणूक होईल आणि भारतीय जनता पक्षाला ते महाग पडेल. आत्ता जी लोकं आणली आहेत ना, ती एक एक महानगरपालिकेचा वॉर्ड आहे. तिथला जो उमेदवार आहे, भारतीय जनता पक्षाचा समज एखादा उमेदवार वर्षानुवर्ष तिथं निवडून येतोय, तर तो स्ट्रेटली काय करतो, तो त्याच्या आजूबाजूचे जेवढे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांची नावं त्याच्या वॉर्डामध्ये टाकतो. आता तो राहिला असतो कुठेतरी मुंबईमध्ये, पण मतदार येऊन कुठे करतो, ठाण्यामध्ये. जसं डोंबिवलीत झालं, लोडांकडे काम करणारे कर्मचारी लोडांसाठी मुंबईला जाऊन मतदान करत होते आणि राहत होते कुठे, तर डोंबिवलीला. सो असे भरलेली जी नावं आहेत ना, ती यावेळी शोधायचं आमचं काम सुरू आहे. आणि आत्ता लोकांना जरी त्याला जर सिरियसनेसपणा कळत नसेल, तरी मी तुम्हाला खात्रीने सांगतो की निवडणुकीच्या दिवशी आम्ही काय काम केलं आहे आणि कशा प्रकारे काम केलं आहे ना, ते संपूर्ण निवडणूक यंत्रणेला कळेल आणि महाराष्ट्राला कळेल.